एखाद्या महिलेला त्या घरात असताना त्रास होत असेल, एखाद्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्या पालकांना मुलांकडून त्रास होत असेल, घरगुती जे वाद होतात, तर हे प्रकरण जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातं तेव्हा त्याचं प्रोसेस काय असतं? कायद्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स तयार करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये घरगुती वादांमध्ये जर एखाद्या महिलेबाबतीतला जर तो वाद असेल, तर पूर्वीच्या काही ज्याला आपण 498 ची केस म्हणायचो, की जर Right. एखाद्या सुनेला त्रास होत असेल तर त्या बाबतीत महिला अत्याचार हा सेपरेट विभाग आहे. आता घरगुती वादांमध्ये एखाद्या महिलेला त्या घरात असताना त्रास होत असेल, कौटुंबिक हिंसाचार कायदा जो आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, ज्याच्यामध्ये कुटुंबाच्या अंतर्गत जर हिंसाचार होत असेल एखाद्या स्त्रीवर, तर तिला त्यासाठी स्वतंत्रपणे केस दाखल करण्याचा अधिकार आहे किंवा अच्छा. फिर्याद दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्या पालकांना मुलांकडून त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी देखील गार्डियन आणि प्रोटेक्शन ऍक्ट आहे. ते जे पालक आहेत ते त्या मुलांकडून त्रास होतोय म्हणून मुलांविरुद्ध किंवा घरातील इतर लोकांविरुद्ध केस दाखल करू शकतात. ती केस पोलीस स्टेशनला पण दाखल होऊ शकते, ती केस कोर्टात पण दाखल होऊ शकते. त्याचबरोबरीने जर घरामध्ये काही लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांना त्रास होतोय, त्यांचा जर लैंगिक छळ होत असेल, तर पॉक्सो नावाचा जो कायदा आहे, जो चाइल्डच्या बाबतीतला आहे, तो लागू होतो. त्याचबरोबरीने लहान मुलांना जर विशिष्ट वागणूक देऊन छळलं जात असेल, तर त्यांचे राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून ती लहान मुलं देखील मोठ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकतात. लहान मूल किंवा पती पत्नी किंवा त्याचे आई वडील म्हणजे ज्येष्ठ नागरिक, राईट. या सगळ्यांना जर धरलं तर या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या विरुद्ध जर कुटुंबात काही अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, मारहाण होत असेल, तर वेगवेगळ्या कायदेशीर प्रोव्हिजन आहेत ज्याद्वारे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ शकता किंवा तुम्ही कोर्टात केस दाखल करू शकता. ओके.